हाय गाईज, कशा आहात सगळे? मस्त ना? मी पण मस्त. चला तर सगळ्यांना सगळ्यात पहिला गुड इव्हिनिंग. आणि हे बघा बाहेरचं वातावरण किती मस्त असं छान दिसतंय, किती भारी असा व्ह्यू दिसायला लागलाय ना. तर चला तर गेल्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा नेक्स्ट व्लॉग बड्डेचा येईल, ज्यात मी बड्डे करते का नाही माझं मलाच माहीत नव्हतं. पण किती मस्त असं व्ह्यू झालेला आहे बघा. बाहेर किती मस्त वाटत होतं ना, खरंच खूप छान वाटत होतं. आणि चला तर म्हणलं पहिलं सगळ्यात पहिला घरामध्ये जावं आणि देवपूजा करून घ्यावं. तर देवपूजा करायला बसली होती आणि माझ्यासोबत स्वरा पण बसली. आणि झाली देवपूजा करून देवाला दिवा वगैरे लावला. आणि जसं मी करते ना तसं स्वरा करायला लागली. हा का सेम माझ्यासारखी करते माझी पोरगी. तिला ना देवाची पूजा करायला भरपूर आवडतं. कधी कधी तर ना झोपेतनं उठूनच बाजूला येऊन बसते माझ्या. आणि जसं मी करेल ना तसं करते. हा का तिला अगरबत्ती लावायला, देवाला दिवा लावायला तर भरपूर आवडतं. आणि आता मी कुंकू लावते तर ते बघा ती पण म्हणते मम्मी मला पण लाव. आणि तिला लावत असताना तर ती मला म्हणते तुला लावू का मी? तर मी म्हणलं लाव मग मला पण. तिने मला विचारलं म्हणून मी तिला म्हणली लाव. तर तिने मला पण हळदी कुंकू लावला. आणि खरंच मुलगी असणं किती सौभाग्य आहे ना बाईचं. मी खूप नशीबवान आहे की मला पण एक मुलगी आहे. आणि हे बघा तिची रोजची सवय हा का, ती देवपूजा झाली का नाही ती माझ्या पण पाया पडते. तर झाली देवपूजा करत असतानाच हे बघा मिस्टरांचा आवाज आला सीडीवरून येताना. तर त्यांच्या हातात केक होता. आणि स्वरा काय आणलं पप्पानी? काय आणले? प्रिन्सू काय आणलंय पप्पानं? हॅपी बर्थडे. केक म्हणतात, केक हॅपी बर्थडे नाही. काय म्हणतात? दक्ष पप्पानी केक आणलाय बघ. केक खायचा होता ना? ए दक्ष उठ ना, पप्पानी केक आणलाय. हा उठतोस काय? दक्ष झोपलाय. दक्ष ए हिरो उठ की. उठू स्वरा त्याला. बघा इकडे नवरदेवासाठी मी चहा ठेवलेला आहे. त्यांना आल्या आल्या चहाची सवय आहे. आणि इकडे स्वराचं नाचायचं चाललेलं आहे. आणि इकडे हे बघा दक्ष आत्ताच झोपून उठलेला आहे आणि मला चिटकून उभा आहे. आणि स्वराचं चालून खेळायचं. स्वरा माझी चंचल आहे का, प्रत्येक गोष्टीत आळसपणा नसतो. आणि हे बघा ह्यानं चहा दिला आणि चहा पिऊन झाल्यावर हे म्हणले पटापटा केक कापायला घेऊया. त्यामुळे चहा पिऊस्तवरच सगळे आले, खाली बोलवलेले दोघा तिघांना. तर चहा पितानाच आले म्हणून लागलंच केक म्हणून सगळ्यात पहिला आम्ही केक कापून घेतला. कारण ह्यांना पण बाहेर जायचं होतं ना खायला आणायला रात्रीला. तर हे मला म्हणले होते जेवण करू नको आज बाहेरून आणणार आहेत, म्हणून सगळ्यात पहिला केक कापायला बसलो. तर हे बघा इकडे आम्ही केक कापत होतो. तर जास्त व्हिडिओ घेता आले नाही मला, पण जेवढे घेता आले तेवढे मी तुम्हाला दाखवले आहेत. तर केक कापून झाला आणि हे बाहेर गेले. बघा हे केक कापून झाल्यानंतरला बाहेर गेले. आणि सगळे गेल्यानंतरला ना केक फ्रीजमध्ये ठेवला होता. तर ह्या मुलांचं काय चाललंय बघा, हळूच फ्रीजमधनं काढून हे दोघांचं केक खायचं चाललंय. खाली पाडू नको. केक खाऊन झाल्यानंतर हे आले लगेच दरवाजा. मग मी खायला आणलं होतं चायनीज. मला चायनीज लई दिवस झाले ना खावं वाटत होतं. आणि एक महिना झालं श्रावणमध्ये आम्ही बाहेरचं काय आणलं पण नाही खायला. तर मग नॉनव्हेज नव्हतं, व्हेजच होतं. आणि नूडल्स आणि राईस घेऊन आले होते. तर बघा ते सूप पण आहे. आणि सगळ्यांचं खाऊन झालं. खाऊन झाल्यानंतरला मी शेवटला दाखवले सूप तेवढं उरलं होतं. चला तर मग आता भरपूर वैताग आला आहे आणि आता खावतो आणि झोपतो. चला तर मग बाय बाय सगळ्यांना.